नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी काठपदर साडीवरची ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा, इथे मी उंची घेतलेली आहे बघा ब्लाऊजची 15.5 इंच, म्हणजे उंचीमध्ये 1 इंच ॲड करून मी घेतलेला आहे. 14.5 प्लस 1 असं. आणि इथे बघा छाती 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन, आणि इथे बघा 8+1 कंबर घेर आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मी माप टाकून घेतलेला आहे. इथे बघा शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे. तर इथे बघा 38 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी ती गळारुंदी 3 इंच घेतलेली आहे. आणि इथे बघा 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. आणि इथे बघा मी असा बॉक्स तयार करून घेत आहे बघा. इथे आपल्याला गळ्याचा शेप द्यायला सोपं पडावं यासाठी मी इथे बॉक्स तयार करून घेत आहे. त्यानंतर बघा इथे मी बघा पानाचा शेप देऊन घेत आहे. बघा इथे या पद्धतीने मी पान शेप देऊन घेतलेला आहे बघा. थोडासा बाहेरच्या साईडने मी घेतलेला आहे, म्हणजे जरा रुंद दिसावा यासाठी. आणि बघा केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे. फक्त मी अस्तर कटिंग केलेलं आहे बघा, ब्लाऊज कपडा कटिंग केलेला नाही. तर इथे ब्लाऊज कपडासुद्धा मी घेतलेला आहे आणि मी तो सरळ ठेवलेला आहे, म्हणजे सरळ बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे. त्यानंतर मी जे अस्तर आता मी कटिंग केलेलं होतं ते मी ठेवलेलं आहे बघा. व्यवस्थित मी सेट करून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि इथे मी अर्धा इंचाचं अस्तर पकडून मी इथे शिलाई मार्जिन शिलाई करून घेत आहे बघा. इथे बघा, तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही इथे काय करा, सर्व बाजूने सुया लावून घ्या, त्यानंतरच टिप मारा. इथे मला सवय आहे म्हणून मी डायरेक्ट टिप मारत आहे बघा. व्यवस्थित आपला गळा इकडे तिकडे होऊ नये याची काळजी घेत मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी टिप मारत आहे बघा. जसा आपला गळा आहे, म्हणजे जसा मी आकार दिलेला होता त्या आकारानुसार मी इथे शिलाई मारून घेत आहे बघा. व्यवस्थित पद्धतीने मी इथे घेतलेली आहे शिलाई मारून. त्यानंतर मी काय करणार आहे, इथे जो आतला आता कपडा आहे ब्लाऊज कपडा तो मी इथे कटिंग करून काढत आहे बघा. तो मधला जो भाग आहे तो मी इथे कटिंग करून काढलेला आहे. त्यानंतर बघा या गळ्यावरती छोटे छोटे मी कट्स देऊन घेत आहे बघा, म्हणजे आपल्याला अस्तर पलटी करताना सोपं पडावं, एकदम इझिली पलटी होतं म्हणून मी इथे कट देऊन घेत आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा मी अस्तर बाजूला केलेला आहे आणि इथे बघा मी वरून एक दाब टीप देत आहे बघा. इथे कडेने एकदम अस्तरवरती, फक्त मी अस्तरवरती दाब मारत आहे बघा या पद्धतीने. जे शिलाई मार्जिन आहे आपलं ते मी आतल्या साईडने घेतलेलं आहे आणि वरून एकदम कडेने मी दाब टीप देऊन घेत आहे. याच्याने काय होतं, आपण जेव्हा अस्तर पलटी करतो तेव्हा अस्तर बाहेर दिसत नाही आणि आपला गळासुद्धा व्यवस्थित आतमध्ये पलटी होतो आणि फिनिशिंगने पण व्यवस्थित दिसतो. इथे बघा पूर्ण गळ्यावरती आता दाबटीप देऊन झालेली आहे बघा या पद्धतीने. एकदम मी कडेकडेने दिलेली आहे बघा. अजिबात ब्लाऊज कपड्यावरती शिलाई येणार नाही याची काळजी मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर बघा अस्तर मी आतल्या बाजूला घेतलेला आहे आणि इथे बघा व्यवस्थित आपला शेप कसा व्यवस्थित तयार झालेला आहे. त्यानंतर बघा वरूनसुद्धा मी एक शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. तर आता आपला गळा तयार झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण हे अस्तर आहे ना ते पूर्ण चारी बाजूंनी ब्लाऊज कपड्याला अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा. तर मी इथे बघा व्यवस्थित घेतलेला आहे बघा, कुठेही घोळ वगैरे राहणार नाही यासाठी मी मधून हात फिरवून घेत आहे बघा व्यवस्थित. आणि चारी बाजूने एकदम कडेकडेने मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे. जे आपलं अस्तरचं कटिंग आहे त्या कटिंगनुसार मी इथे शिलाई देऊन घेत आहे बघा. पूर्णपणे पाठीमागच्या भागाला या पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर बघा व्यवस्थितपणे इथे बघा चुन्या वगैरे राहणार नाही याची सुद्धा मी काळजी घेतलेली आहे बघा व्यवस्थित. आणि पूर्णपणे आपला पाठीमागचा भाग अटॅच करून झालेला आहे. तर आता मी काय करायचं आहे, जो एक्स्ट्राचा कपडा दिसत आहे अस्तरच्या बाहेर तो मी असा कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. व्यवस्थित जसं आपलं मापामध्ये कटिंग आहे अस्तरचं त्यानुसार मी इथे कटिंग करून घेत आहे बघा. इथे जरासुद्धा अस्तर कटिंग होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपलं अस्तर मापात कटिंग असतं. त्यानंतर बघा इथे आपलं पूर्णपणे आता पाठीमागचा भाग
फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. त्यानंतर मी इथे बघा टक्स देऊन घेत आहे बघा. 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंद असा मी इथे टक्स दिलेला आहे बघा. मी अंदाजाने देत असेल, तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही मार्किंग करून दिलात तरी पण चालेल. तर बघा इथे व्यवस्थित दोन्ही टक्स मी देऊन घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी बघा कंबरपट्टी जॉईन करून घेत आहे बघा. साधारणतः 1 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि एका साईडने त्याला 5 इंचाची फोल्ड मारून घेतलेली आहे बघा. आणि इथे बघा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी ते पट्टी मी इथे अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा पट्टी मी खालच्या साईडने घेऊन त्याच्यावरती सुद्धा मी एक दाब टीप देत आहे, म्हणजे ती आतमध्ये आपली व्यवस्थित फोल्ड होईल या हिशोबाने. त्यानंतर बघा आपल्याला ही पट्टी मापामध्ये मी कटिंग करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडला बघा या पद्धतीने दुमडून व्यवस्थित एकदम कडेने मी इथे शिलाई देऊन घेत आहे. तर इथे मला डिझाईन बनवायची आहे म्हणून मी इथे शिलाई करून घेत आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवताना व्यवस्थित एकदम सोपं पडेल यासाठी मी आधी इथे शिलाई मारून घेत आहे. त्यानंतर मी इथे हातशिलाई करणार आहे. तर इथे बघा आपला पाठीमागचा भाग मी पूर्णपणे फिनिशिंगसहित रेडी करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. तर एकदम साधी सोपी आणि झटकन तयार होणारी मी ती डिझाईन आता तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, गळा बघा व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतलेला आहे बघा. कुठेही मागे पुढे होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा मी या पद्धतीने काहीसा शेप देऊन घेत आहे बघा. या पद्धतीने चॉकने शेप देऊन घेतलेला आहे. साधारणतः गळ्याच्या 1.5 इंचावरती मी हा शेप दिलेला आहे बघा, म्हणजे गळ्यापासून 1.5 इंचावरचं अंतर ठेवलेलं आहे मी. त्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, परत एक फोल्ड मारून दुसऱ्या बाजूला मी तेच मार्किंग उमटवून घेणार आहे, म्हणजे आपलं दोन्ही साईडला आपण जो आकार दिलेला आहे तो सारखाच येईल या हिशोबाने. तर या पद्धतीने मी तो गळा उमटवून घेत आहे बघा. इथे पण ते मार्किंग तुम्हाला दिसत असेल बघा, पुसटचं उमटून आलेलं आहे बघा. त्याच्यावरती मी इथे चॉकने डार्क करून घेत आहे बघा या पद्धतीने. तर आता आपला असा शेप तयार झालेला आहे. तर इथे मी आता जो उरलेला काठ होता त्याचा मी तुकडा घेतलेला आहे बघा, आणि एक 4-5 इंचाचा मी तो काठ घेतलेला आहे. त्याच्यावर त्याच मापाचं अस्तर घेऊन बघा दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा. आणि या पद्धतीने मी पलटी मारून घेत आहे बघा व्यवस्थित. थोडक्यात इथे मी काठाला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे बघा. तर आता बघा या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर मी बघा वरून दाबटीप देत आहे बघा. ज्या ठिकाणी मी शिलाई केलेली होती त्याच ठिकाणी मी दाबटीप देत आहे बघा दोन्ही बाजूला. तर इथे बघा व्यवस्थित मी एकदम कडेने दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर आता आपला बघा हा भाग असा तयार झालेला आहे. तर याचा मी असा बघा बो तयार करून घेतलेला आहे बघा. मध्ये असं चुनी करून तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही जर हातसुईने केलात तरी पण चालेल, तर मी ते मशीनवरच बनवून घेतलेला आहे. त्यानंतर बघा हा जो बो आहे त्याचा मी सेंटर एकदम ब्लाऊजच्या गळ्याच्या एकदम सेंटरला ठेवलेला आहे, आणि साईडने बघा जिथे आपण चॉकने मार्किंग केलेलं होतं तिथे मी जॉईन करून घेत आहे. तर इथे लक्षात घ्या, इथे ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला पकडायच्या नाही. इथे आपल्याला प्लेन कपडा एकदम व्यवस्थित सरळ कपडा करूनच इथे शिलाई करून घ्यायची आहे बघा. हे बघा तुम्हाला दिसत असेल बघा, मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने इथे शिलाई मारून घेत आहे बघा. अजिबात इथे आपली चुनी पडली नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपला हा बो इथे अटॅच करून झालेला आहे. तर आता मी काय करणार आहे, जो शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे तो मी असा कटिंग करून काढत आहे बघा. इथे आपल्याला वरून लेस लावायची आहे. लेसने आपल्याला इथे आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इथे मी बघा ब्लाऊजला एकदम मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे. ती मी सर्वात पहिला आधी गळ्यावरती जो आपला बाहेरचा गळा आहे पानगळा तिथे मी बसून घेत आहे. जसा गळा आहे त्या पद्धतीनेच मी तिथे बसून घेत आहे बघा. आत बाहेर अजिबात करू नका, म्हणजे आपली फिनिशिंग चांगली दिसत नाही. एकदम व्यवस्थित जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच आकारावरती लेस लावून घ्या. तर इथे मी बघा थोड्या थोड्या अंतरावरती पकडून मी इथे लेस लावून घेतलेली आहे. हे बघा पूर्णपणे गळ्यावरती लेस लावून आता आपली झालेली आहे बघा या पद्धतीने.
त्यानंतर बघा आपल्याला या गळ्यावरती डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे बघा, म्हणजे आपली लेस उचलत नाही, या हिशोबाने व्यवस्थित आपल्या गळ्यावरती बसते, म्हणून मी इथे अस्तर लेसला डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला तीच लेस घेऊन जसा मी शेप दिलेला आहे बघा चॉकने, त्या शेपनुसार आपल्याला इथे लावून घ्यायची आहे बघा, एकदम जसं मार्किंग आहे त्या. इथे बघा मी बाहेरच्या साईडला सुद्धा लेस लावून घेत आहे बघा, या पद्धतीने जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी इथे लेस फिरवून फिरवून बघा थोड्या थोड्या अंतरावरती पकडून पकडून इथे मी देत आहे, म्हणजे आपलं कसं व्यवस्थित आपला जो शेप आहे तो बिघडू नये या हिशोबाने. तर इथे बघा मी पूर्ण जसा शेप दिलेला होता तसा मी, आणि इथे बघा बोसुद्धा मी त्या लेसने कवर करून घेतलेला आहे बघा, आणि त्यानंतर बघा त्या लेसवरती डबल शिलाईसुद्धा करून घेत आहे बघा या पद्धतीने. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा साईडला लेस लावून घ्यायची आहे, जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने. इथे बघा त्याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा साईडला लेस लावून घेतलेली आहे. कुठे कपडा वगैरे बाहेर दिसत असेल तर तो पहिला कटिंग करून घ्या, म्हणजे आपण जेव्हा लेसला डबल शिलाई करतो ना त्याआधी हे सर्व चेक करून घ्यायचं, नंतर मग आपल्या ब्लाऊजला एकदम फिनिशिंग पण चांगली येते. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, जरासा कपडा दिसत होता तो सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि वरून दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा. तर पूर्ण गळ्यावरती जसं मला पाहिजे होती त्या हिशोबाने मी इथे लेस लावून घेतलेली आहे बघा. सुंदर डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, बोच्या इथे बघा मी शिलाई मारलेली होती, तिथे मी काय करत आहे छोटे छोटे बारीक मणी घेतलेले आहे, एक 7-8 ओवून घेतलेले आहेत बघा सुई धाग्यामध्ये, म्हणजे जेवढं आपल्या बोचं जे शिलाईचं जे अंतर आहे त्या हिशोबाने इथे मी मणी घेतलेले आहेत बघा, आणि ती मी शिलाई दिसू नये या हिशोबाने इथे मी ते मणी लावून घेत आहे. तुम्ही एखादं फुल तयार करून लावलात किंवा एखादा ब्रॉच वगैरे लावलात तरी पण चालेल, किंवा एखादं शो बटन लावलात तरी पण इथे छान दिसेल. तर इथे मी मणी लावलेले आहेत बघा, तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही लावू शकता. तर इथे बघा आपली पूर्ण फिनिशिंगसहित ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. मी शिवलेली ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.